तर तुम्ही पाहू शकता मी गावाला आले. गावाकडची ही सुंदर सकाळ आणि आम्ही निघालो लगेच शेताकडं. निसर्ग बघा तुम्ही किती सुंदर वाटतोय आणि हे तेच शेत जिथे मी भात लावला होता. हे कधी काल कापले का हे शेत तसं रिकामं झालंय ऑलमोस्ट. इथंच मग एक छोटासा पाण्याचा ओढा आपल्याला पार करून जायचे पलीकडं. सांग का हो जातो. की छान वाटते ना शेतात. मी इतनी सुंदर हूँ मैं क्या. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप दिवसातून मी असं व्हिडिओ बनवते मोठा. ॲक्च्युली मी ऑलमोस्ट मी तर मिनी ब्लॉगवरच स्विच केले. पण आज तुम्हाला आठवते का 3 ते 4 महिन्यापूर्वी मी इथं भात लावायला आलते आणि आता त्या भाताची कापणी सुरू आहे. तर मग मी त्यासाठी ती पण बघायला आले, मी करणार पण आहे. तर बघूयात आज आपण ते कशी कापणी वगैरे होती. अर्धे माणसं करायला गेलेत तिकडं. आता आपण तिथं पोहोचूयात आणि आज आपण भाताची कापणी बघूयात. चलो. पहाटे सकाळी 6-6:30 वाजता काहीतरी हे सर्वजण शेतावर काम करायला आलते आणि त्यांनी भरपूर काम उरकलं होतं. दव भरपूर आहे, त्याच्याने चप्पल ओली व्हायला लागली. मी सकाळी लवकरच येणार होते, पण मामी म्हणल्या थोडं नाश्ता वगैरे करून ये उशिरा, म्हणून मी जरा थोडं उशिरा आले शेतात. काय ठेवलंय का आमच्यासाठी? बघू ह्यांचं कुठंपर्यंत आलं. कसं चाललंय मामा काम? हे काय व्यवस्थित बरोबर चाललंय. बरोबर चाललंय. ताई जमते का? करतात गाणं छान ठेवते. मामी तुम्ही काहीतरी बोला, घ्या नाव घ्या एखादं. पायले ओले व्हायला लागलेत. सुमीची पाच सगळ्यात पुढे जातीये सगळ्यात. आता आम्हाला शिकव करायला, मनाला शिकव पहिलं तर. विळा नाही आम्हाला सांगायचं होतं, आम्ही येतात आणलं. दोन तिकडे बिनकामाचे वर का काहीच नाही ना बोलायला, म्हणून म्हणलं घ्या मग उखाणा. तर मनाला विळा आणण्यासाठी तिकडे पाठवलं होतं, पण विळा एकीकडे आणि तो शोधत एकीकडे होता. नाही बघायच लागला वाटतं तो काहीतरी. आता मी चालले ते भात कापायला. मला एखादी पात द्यायची. या काय होतं माझं तर नाही होते माझं. तुला एक आहे धुवायला लागले. बघ ते मामी बघ आणि तू बघ. आता त्यांची प्रॅक्टिस झाली. हे बघ मामी एकाच ह्याच्यात. नाही दिसायला सोप पाहिजे. थोडस थोडस जास्त मस्त आलं. जमते मी घेतलेलं लहानपणी हात कापून. हुशार आहे ना तू. अरे जमते ह्याने जमते. पसरून नाही टाकायचं का? ए इकडं कसं आहे आमचं मामा. फास्ट अँड फिरीस मामा. मामा त्या विळ्याची फास्ट अँड फिरीस. एक मिनिट हा निघाला. हा बापरे एवढी स्पीड वगैरे जमायची. ओके ओके. ए एक वन तुला इथं उभं करायला आणलंय. करते. हे शेत कंप्लीट झाले, पण काम संपलेलं नाहीये. आता या शेतातून दुसऱ्या शेतात चाललोय भात कापायला. शेतातून चालताना लक्ष देऊन चालायला लागायचं, कारण या धानावर पाय पडला नाही पाहिजे. इकडून घ्यायचं चप्पल नाहीच लागायचं. इकडून घ्यायचं खाणून घ्यायला लागेल. आता दुसरं शेत करू.
मिरच कापायचं. बोल काय बोलू? आता जे बोलली बोल ना मागं टाक काय. तो मागच आहे ऑलरेडी, मी त्याच्या पुढे गेले. सगळं बाहेर पडेल मग. जमलंय की नाही? नाही नाही इथं आणायचं. त्याचं जागा आहे. लई फरक. काम तर करू लागायचे नाही. हे भिजवून ठेवायला लागतं का? काय ते पावल्याच्या पावल्या. त्या बांधायला? ओके. मुंडा मुंडा. इथं आज काय बसायलाच नाही. बरोबर मेहंदी लावल्यासारखं पाय खराब झाले. होया. तर आता भाताची कापणी झाली आहे थोडी, आता त्याला बांधायचंय. छान हवा सुटली इथं, पण आता पुढं पण भरपूर काम आहेत. आठवतंय का इथंच भात लावलेला? येत चला आता. वाटलं होतं का तुम्हाला भात लावायला आले तर भात काढायला पण येईल? बोललेला तुम्ही, एकदा बोललेला व्हिडिओ काढताना की बाबा लावायला आली तशी काढायला मी. आता तुम्ही जसं सांगता तसं करते. आपलं वस्त्यावर जाऊच नको बाई. हो गं बाई. हे असं घ्यायचं. माझ्यासाठी सगळ्यात हार्ड काम म्हणजे ह्या पावळ्या बांधणं होतं. तरी गणेश दादांनी मला खूप छान प्रकारे शिकवलं, पण मी त्याच्यात लिंबूटिंबूच होते. अडकव द्या. झाली? बरोबर. माझी आळस तयार करायची. बाकी आवडली नाही. दे. हे बाकी काय? गेलंय ना पण तुम्ही करू. कसंही कर. गोल 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 करायचं. अच्छा हा बस. हा बस एवढं काही नाही केलं तरी. दे. हे असं. हे. सगळ्या गाड्या घे तिथं पुढं. अशी उभी राहा अशी. बाई कसं नाही तुला आवाज द्यायचा. अशी उभी राहा ना इकडे. कशी पण हा आवड असं. असं भांडी. असं. जमलं, एक दोन अजून
जमन 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 लगी लगी काय जमते का जावा बाहेर कॉलेजवाल्यांनी माणसं होती एखादा छोटा मोठा ब्रेक काढून मी हे करत बसायचे. एवढ्या खतरनाक गरमीत ह्याची खरंच खूप गरज होती. मी खातच नाही मला तर पुरी झाले आणि मस्त मग शेतात थंडगार सावलीत आम्ही जेवायला बसलो. आणि एवढं मोठं सोनं काढलं नाही म्हणजे खूप गाणं खूप चांगला उलटा खूप चांगला ना जेवताना खूप खाओ. एक वचरी होता शेवटपर्यंत विसरला नाही विचार काकड्याला आला ना जास्तवर विसरला नाही नाव एक वचनी होता. नुसती मस्ती करतात नुसती मस्ती. बस बस पाणीच नाही चिकट आबुली तू इकडे ना आबुली फायदा घेतात आपण एवढा शान सुद्धा असू काहीतरी बोल. तू घाबरू नको मी आहे घाबरू त्याला मरदोर काम करायचंय त्याला तेच त्याला काय बसल्या जागा असं फवारण्या डुकल्या नाही का त्याला माग 4 गुर्रे म्हणूनच म्हणलं 4 गुर्रे तुम्हाला काय आहे ग दुन्ना भांड्याची व सप्पा काय आठो काळ 12 महिन्यात मामा मामीला महिनाभर सोड ना आता ए बाबा साठा नाही व्हायचा रे साठा नाही व्हायचा आता तू हे मावळ आयडिया मी सांगितली असती काय त्या दिवशी घरी लावतील मारा जरी गेल्या तरी साठा होणार नाही पुढे नाही होणार इथंच झालंय इथंच तुमच्या मुळ्या खोल गेल्यात इथंच काही नाही काम आमच्या गेल्या म्हणून तुमच्या गेल्या काय आम्ही काम करीत आम्ही तोंड नाही करीत थोडं भांडण लावलं त्या किती झाले तू जेवत सगळ्यात शेवटी राहिलं सगळ्यांचं जेवण झालंय. 2 घास खाल्लं पण जेवले पण सजले पण तू काय केलं खाऊन मध्ये बसून त्याचं डोकं केलं काय मला सांग खाऊन केलं काय काहीच नाही ती बारकी पोरं काम करायला लागली तिकडं. त्याची व्हिडिओ कशी काढायची चड्डी काढली का चड्डी काला काढली माऊ काम करती घे चल या तुझं डायरेक्ट पाण्यातच उतरला दाद्या स्विमिंग पूल आहे त्याच्यासाठी ते चाय तू ऐ तू काय करायला लागली तू काय करतीये
भिजू नको, ते बसलेत खेळत आता. तिकडे नको जाऊ, तिकडे नको जाऊ, इकडे हा नको जाऊ. ते मगाशी खूप भारी उचलून घेत होता तो. तो पण केलाय का? हा लादू काय करतो रे? पावळं सुटली. तिकडे नको जाऊ. ती गेली वा तिकडं. दादू बाई मी घसरायची होती. दादू इकडे बघ, इकडे बघ. चैतू आगाव सावकाश घसरशी. यायचं का बाहेर? तो नाही येणार आता. इथं घसरशी. त्याला घे, त्याला घे. आता इथे कुठं हे जोडण्यासाठी टाकतात ते. आणि आता बांधलेल्या सगळ्या पावळ्या गोळा करून इथे आणून रचायच्या. काय आता ते फक्त रचणार आहेत का आपण जोडणार आहेत त्याला? ठेवणार आहे आता फक्त ते डोक्यावर घेतात. मला नाही जमत. मला यायचं मी आपलं 2-2 घेऊन जाणार आहे. तू आणणार आहे का? आणू लाग. मग मी जाते बांधायला. आणू लागायला मग मी चालले बांधायला. उद्या सगळ्यांना एवढी व्हिडिओ बघतील ना, त्यांनी माझ्या शेतावर भात जोडाय. मग प्लीज आम्हाला खूप गरज आहे. असे 5-50 इलेक्शन वरली माणसं सगळी इकडे येऊ दे म्हणा. रांडा वेळेचे सकाळ संध्याकाळ कुत्र्यावानी हिंड द्या. त्याच्यावेळेस शेतकऱ्याला आलं तर काय होईल? 1, 2, 3, 4, 5, 6, 10-15 वोटिंग असं देऊ आम्ही. फुकट फुकट पैसे नका देऊ आम्हाला काही नको. त्यांच्या पालट्या नको, चिकन नको, काही नाही. आपलं होतं भात जोडून द्यायचं. काय म्हणायचं शिमूल भाऊ तुम्हाला? मला काहीच माहिती नाही. राजकारणावरती बोलत नाही आपण. कधी व्हायरल होतं? बघा थांबले ते काम नाही करत ते. एकदा पेमेंट दाखवला त्याच्यामध्ये तिकडे तिकडे तिकडचं काय, तिकडचं काय, त्यांचं काय, ते येऊन यांचं पेमेंट संपलंय. ती बाई म्हणते बाई कसलं ऊन लागत आहे. हे मागच्यांचं काय पांढऱ्या टोपीवाल्यांचं. माझं काय नाही, मी करते व्यवस्थित. तिचं काय नाही, ती न्यू ऍडमिशन येते. न्यू ऍडमिशन न्यू ऍडमिशन येते माझ्याकडे. पण चांगलं शिकतंय. मॉनिटर बनवायचं आता ग्रुपचं आमचं. चांगलं सुरू जाऊ. मग घेऊन टाका जमा करा. मुकादम बनवायचा. हा टीमचं मुकादम बनायचं. कोण हे का? आमच्या टीमचं नाव काय? बसत उचत भात बांधा संघटना. हा आला आमचं. व्हेरी व्हेरी बॅड काम. व्हेरी बॅड काम. हे ना हे असं लावलं. छान लावली तुम्ही, चांगली लावली. हा चेहरा मेन म्हणजे प्रूफ राहील काम केलेलं. चेहरा फेस दाखवा. फेस दाखवा. फेस ते नाही दाखवायचं. मला घेतात त्याला.
कापणी झाली, बांधणी झाली ना, आता भारे व्हायला लागलेत. आता काय झालं, अजून किती काम राहिलं? आता ठोकायचंय. अजून आताच ठोकायला घ्यायचंय. आज घेत नाही सकाळ ठोके. म्हणजे सगळं होईलच की आता वाहून इथले, मला नाही का बांधायला पण जायचंय? झालं आता. मन्या भाऊ नाही त्याला काम करू द्या. आणि इकडे माझा आराम चाललेला आहे. अशी किती कामं केलीत काय माहिती, जे सगळ्यात जास्त आरामाची गरज मलाच आहे. ए चिल्लर पार्टी, दोघे वर बघत. हे बघ व्हिडिओत बघ इथे वर बघ, किती गोड हसतंय का बाई. तर ऊन आता उतरलेलं आहे आणि आता आपण भात जोडायला घेणार आहोत. आता ही तयारी तांदूळ जोडण्यासाठी. मान्याचं काम मात्र जोरात चालू आहे. मान्या मी तुझा ब्लॉग करते आज. अरे रिस्पॉन्स तरी कर. चला करा चालू. हाय शबा. अरे इथं पाऊसच झाला, लगेच निघतंय. म्हणजे मी पण करणार. मी पण झाडणार आता. कर चालू. हा गुड बॉय. हा कमरेतून वाकूच वाटत असं स्ट्रेट सगळं काम व्हावं. तर माझं काय झालं, हा अनुभव तर आपला पहिलाच होता. तर कितीही तो भात ठोकला तरी असं वाटायचं की दाणे सगळे खाली पडलेच नाही, म्हणून मी एकाच पावळीला भरपूर वेळ ठोकत बसलेली. आणि अशा सुंदर सनसेट सोबत आजचा व्हिडिओ इथेच संपत आहे. तर तुम्हाला भात काढणी कापणी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत हर हर महादेव. पेंडी तू खा. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असेल तर खूप खूप आभार आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.